एकदा एक नवीन किल्ला। आणि बघू शकता माझ्या पाठीमागं हा आहे सुधागड किल्ला। तर आज आहे मित्रांनो आपली सुधागडची मोहीम। तर बघू शकता आपले मित्र मागच्या किल्ल्यावर फक्त आपण 2 जणच होतो आणि मी आज बघू शकता आम्ही 10 जण आलोय सुधागडची मोहीम करण्यासाठी। सो मित्रांनो सुधागड म्हणजे बोर संस्थानचे वैभव आहे आणि सुधागडचं पहिलं नाव बोरप म्हणून होतं, पण जेव्हा महाराजांचे पदस्पर्श या किल्ल्याला लागले तेव्हा या किल्ल्याचं नाव महाराजांनी सुधागड असं ठेवलं। सो या सुधागडची आज आपण सैर करणार आहोत। सो व्हिडिओ लास्टपर्यंत एन्जॉय करा जेणेकरून तुम्हाला पण सुधागडचा इतिहास समजेल। हा आहे सुधागडचं बेस्ट विलेज दर्या गाव आणि अंगणवाडीचे लोकेशन टाकली ना तुम्ही गुगलवर तर तुम्हाला इथलं लोकेशन प्रॉपर भेटून जाईल। इथं एक दुकान आहे, तिथं बिस्लेरी वगैरे घेऊन जा पुढं, कारण की वरती पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। सो या अंगणवाडीच्या बाजूनेच इकडनं रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर। इथं आपण आपली गाडी लावली पार्किंगला, ही शाळा आणि बघू शकता इकडनं हा रस्ता आहे आपला जायचा अंगणवाडीच्या बाजूने। या गेटवरून उड्या टाकून जायला लागतं आपल्याला आणि इकडं समोरच किल्ल्यावर जायचा बोर्ड पण लावलेला आहे। मी मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्हाला सांगितलेलं की बोर्ड फॉलो करा जेणेकरून आपला रस्ता चुकणार नाही कधीच। ते यांच्या आत्तापासूनच मस्ती चालू झालेली आहे। तर या व्लॉगमध्ये मस्ती पण तेवढीच आणि इतिहास पण तेवढाच तुम्हाला बघायला अनुभवायला मिळेल। सुधागड हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे। पुण्यापासून सुमारे 115 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर सुधागड किल्ला आहे। दर्या गावात गाडी पार्किंगला लावून ठाकूरवाडीतून किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। चलो आगे बढ़ो। मित्रांनो 10 मिनिटं झालं आम्ही चालायला स्टार्ट केलंय आणि इथं आम्हाला रानमेवा दिसलाय, पण रानमेवा खायचा आहे की नाही ते विचार पडलेत आम्हाला। पेरू रानमेवा काय पेरू आहे, खायचं आहे। जंगली पेरू, चल चावा घेऊ व्हिडिओ मध्ये लाईव्ह घे ना चिंगाला देऊ आपण। मित्रांनो बघू शकता तो आहे टकमक टोक किल्ले सुधागडचा आणि इथं आहेत पेरू। हे विकासला दे रे पिक्या एक पहिला, त्याला भूक लागलाय। पिक्या चिंगाला दे पहिला। अरे मग पेरू आहे ठीक आहे नाही ना रानपेरू होतं, रानपेरू आहे। वाव यार अंजीर आहे। एक मिनिट दाखव खाऊन बघ, टिकलाय शाहीद। थांब ना मी पण अजून एक काढतो। अरे चावा घे ना एक। नाही तू पण ते रील्स मध्ये बघला ना हो। खाऊन बघ ना। शपथ कोणती शपथ घेऊ सांग। कडू लागते, कडू लागते। मेला होता तू, मेला होता तू। हे काय दाखवतो गाईज, मागे बघू शकता सुंदर असा व्ह्यू, डोळ्याचा पाड न फेडणारा व्ह्यू आणि बघून मन मोहित झालं एकदम। भाई तुला असं वाटत नाही का तू जॉब वरून जरा थकलेला पण आता इथं आल्यावर जरा रिलॅक्स वाटतं? रिलॅक्स म्हणजे जी मजा इकडे येऊन होते ना, म्हणजे पूर्ण माइंड एकदम क्लीन झालं, फ्रेश वाटतं एकदम। तो भाऊ तुला माहित आहे पाठीमागे काय टोक तो टकमक टोक टकमक पॉइंट महाराष्ट्रातच एवढी फिरायला जागा आहे की बाहेर जायची जरूरत नाही कुठे। हा ना, आणि बघा म्हणजे येताना ना इकडं फोटो काढायला एवढ्या भारी भारी जागा आहेत ना, म्हणजे इतिहास पण बघता येतो आणि आपल्याला फोटोज नेचर या सर्व गोष्टी बघायला भेटतात। नाही तुमचे 7 जन्म कमी पडतील, तुम्ही म्हणजे एवढं महाराष्ट्रामध्ये एवढी जागा फिरायला आहेत, एवढे गड किल्ले आहेत, तुम्ही तिकडे फिरायला या। निस्ताच दुबईला जाण्यापेक्षा दुबईला कुठल्या प्रथमेशच्या मम्मीने सांगल्यान कारांदी सांगल्यान तर काय बोलत होतो दुबईच्या त्या कुठला टावर तो का बुर्ज खलिफा त्यामध्ये जाण्यापेक्षा इकडून पण तुम्हाला वरतून आपला पूर्ण म्हणजे काय बोलतो पूर्ण सह्याद्री तुम्हाला बघता येणार। तर तुम्ही तिकडे जाण्यापेक्षा इकडे तुम्ही आलेले या, म्हणजे इकडे फिलिंग वेगळी आहे भावा। सुधागड म्हणजे बोर संस्थानाचे वैभव।
पूर्वी या गडाला गोरप असेही म्हणत असत. पुढे शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला सुद्धा स्वराज्यात सामील झाला. तर मित्रांनो तो प्लेस किती भारी होता, तिथं आम्ही फोटो काढलेत पूर्ण. आणि थोडंच पुढे आलो तर हे थांबलेले. का रे थांबलेत तुम्ही? विरगळ आहेत तिकडे. तर मित्रांनो ही आपल्या किल्ले सुधागडवरची पहिली वास्तू विरगळ आहेत. बघू शकता मित्रांनो जवळजवळ 4 ते 5 विरगळ आहेत तिथं. आणि विरगळ म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या योद्ध्याच्या मरणाने त्याच्या आठवणीसाठी बांधलेली शिला म्हणजे विरगळ. आणि सतीशिळा पण असतात, म्हणजे योद्धासोबत जी पत्नी सती जाते तिच्यासाठी बांधले असायचे ते. बघू शकता हे आहे तिथल्या विरगळ. आणि मग जाऊया आपण आपल्या आता पुढच्या रस्त्याला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचे पदस्पर्श जेव्हा या गडाला झाले तेव्हा त्यांनी या गडाचे नाव सुधागड असे ठेवले. या गडाची साधारणतः उंची 590 मीटर इतकी आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. तर मित्रांनो ही आहे आपल्या किल्ले सुधागडची पहिली पायरी. आणि या पायरीवर बसून ना आम्ही फोटो काढतो. तिथं बघा सर्व रेस्ट करतात. कसं वाटतं रे? एकदम म्हणजे चांगलं वाटतंय. जरा घाम येतोय त्यांना. ऍक्च्युली पाऊस पण थोडा पडतोय, जास्त जोरात नाहीये. जोरात आला तर मजा येईल अजून. आणि इथं फोटो काढतोय कारण की आठवणी राहिल्या पाहिजेत म्हणून आता जस्ट फोटो काढू आणि जाऊ पुढच्या रस्त्याला. किल्ल्याची जस्ट आपली स्टार्टिंग झाले. या गडावर जाण्यासाठी 3 प्रमुख वाटा आहेत. या तिन्ही वाटांपैकी सर्वात सोपी वाट म्हणजे पाच्छापूर ठाकूरवाडीची वाट. आम्ही देखील आज याच वाटेने पुढे जाणार आहोत कारण या वाटेने अवघ्या 2 तासात किल्ल्याचा माथा गाठता येतो. तर मित्रांनो बघू शकता ही आहे वाडी जिथून आपण आलो. आणि हा व्ह्यू बघू शकता ती भारी आहे. खूप जोरात पाऊस आलाय आणि इकडे तर पूर्ण धुका आहे. आणि आपली पोरं मस्त एन्जॉय करतात पावसामध्ये. फोटो जाम काढले भाई. अजून आपण 15 मिनिटं पण नाही चाललो भाई. 9:30 झाले बघ, 10 वाजायला आले. तुला असं वाटतं आपण तिकडून 15 मिनिटात आलो? 15 मिनिटं चाललो नाही पण 1 तास झाले. 1 तास झाले फोटो काढतोय. म्हणजे आपण 15 अर्ध्या तासात येऊ शकतो. चला हे बघा गणेश मी ब्लॉग मध्ये बोललो त्याचा फायदा झाला ना भावा तुला, म्हणून गणेश आला. आणि आता तो निसर्गाच्या सानिध्यात एवढा रमलाय की नुसतं फोटो काढतो आणि हात वरती करतोय असा. तर ही आहे किल्ले सुधागडची दुसरी सीडी. बघू शकता किती भारी आहे. पण मित्रांनो कधी पण याल ना तेव्हा जाताना फक्त सिंगलच जा कारण की सीडी एवढी मजबूत नाही आहे. ते आता पण प्रथमेश वरती गेलाय तर तो सांगतो हलते पूर्ण. सो जाताना नेहमी सावकाश जा आणि हलवलं जा कारण की बघू शकता एकदम रिस्की पॅच आहे. आपण या साईडला तर पूर्ण एकदम दरी आहे. सुधागडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावाला देखील खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे कारण याच पाच्छापूर गावात छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अनाजी दत्तो, बाळाजी अवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी परचन या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या पर्ली गावात हत्तीच्या पायी दिले होते कारण त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली होती. एवढ्या जणांना किल्ल्यांवर आणण्याचा ना हीच खरी काठी नाहीये भाई. एक ठिकाणी थांबतं तिथं 15-20 मिनिटं घालवतात फोटो काढायला नसतं. पण ॲक्च्युली फोटो पण काढतात कारण की पाठचा व्ह्यू बघाल ना तुम्ही ते बऱ्याच दिवसांनी आला तर त्यांना व्ह्यू बघितला आणि त्याच्यात फोटो काढल्याशिवाय राहत नाहीये म्हणून एवढी गर्दी केली त्यांनी तिथं. आणि आपला प्रथमेश भाऊ जॅकेट घातलं तिथं माहित आहे ते. आणि यो तो महाकालचा बघते भाई, यो तो बर्फात राहतो फार. ऍक्च्युली इथे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो. मी उगाच नाही दरवेळी सांगत की भाई किल्ल्यांवर या, किल्ल्यांवर आल्यावर खरा स्वर्ग आहे. आता पावसात भिजतोय एवढा. काल मला ऍक्च्युली थोडा ताप आलेला पण ताप येऊन पण मी किल्ल्यावर आलोय कारण की मला इच्छाच होती की सुधागड आज करायचंच कम्प्लीट म्हणून. सो म्हणून इथं आलो. तर आता बघतोय यांचा फोटोशूट कधी होतंय आणि आपल्याला जायचं पुढं. तर प्रथमेश चाललाय, मी जातो त्या जोडीला. तर मित्रांनो इथं रेस्ट करतोय थोडा. पाठीमागू बघू शकता काय हा नजारा आहे किल्ले सुधागडचा. आणि तो आहे पहिला बुरुज, चिलखती बुरुज. आपण जाऊच थोड्या वेळात तिकडे. परत आपला बघा विकास भाऊ. ये विकास बाबा. विकास भाऊ पण फुल एन्जॉय करतोय आपला. विकास भावा कसा वाटतंय?
आणि गाईज ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. आम्ही रस्ता हरवला आमचा. अर्धा झाला आम्ही यांना आवाज येतोय पण आम्हाला काय रस्ता भेटत नाही. तर आता आम्हाला खाली जायचा पण रस्ता नाही भेटत आहे ना वर जायचा रस्ता भेटतोय. आम्ही कधीपासून आवाज येतोय नयन. ठीक आहे पण आम्ही हरवलेलो आहे. काय बोलायचं भेटतील का? मी बोलतोयच. याला फोटो काढायचे होते. तो कुठे चाललाय बा मासे? ते कुठे चालला? चला शोधतो आम्ही यांना काहीतरी. तर मित्रांनो, जंगल पॅच कंप्लीट केल्यावर थोडंच पुढं आलात की अशा पायऱ्या लागतात आणि या पायऱ्या सरळ आपल्याला घेऊन जातात. त्या समोर बघू शकता तो आहे चिलकती बुरुज. आता प्रथमेश भाऊ पण तिकडे रेस्ट करतोय. ॲक्च्युली पाऊस बंद झाला त्याच्यामुळं खूप घाम यायला लागला परत. पण ॲक्च्युली इथलं सीन बघून ना खूप भारी वाटतंय. पण पाऊस आला ना तर अजून मजा येईल. आणि ॲक्च्युली जंगल पॅच होतं त्याच्यामुळे पाऊस पण नव्हता लागत. आणि या पायऱ्या बघून ना खूप भारी वाटलं. मला बाकीचे साथी तर अजून येत नाही, ते जंगल पॅचमध्येच येतात अजून. हा बघा बेला कसा बुरुज किल्ले सुधागडचा. हे वरती आता आपल्याला पठार लागेल गाईज. आणि फायनली आमची गँग मला भेटलेली आहे. खूप मजा आली. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि काय बोलू, शब्द नाहीत. खूप थकलोय. नाही तो कोरीगड. मित्रांनो बघू शकता किल्ले सुधागडचा चिलकती बुरुज. आणि ही बुरुजाची एंट्री. पायऱ्या थोड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत पण बऱ्याच प्रमाणात शिल्लक सुद्धा आहेत. आणि इकडनं व्ह्यू बघा. नाही तो का बुरुज? नाही हो, खालचा बुरुज असं. ॲक्च्युली मित्रांनो तिकडं पण बुरुज होता एक, पण तो ढासाळलेला अवस्थेत आहे. ॲक्च्युली तटबंदी मजबूत करण्यासाठी बनवला असेल. आणि खरा बुरुज हा आपला हा आहे. तो जाऊया आपण आता त्या बुरुजावर. भाऊ कसं वाटतंय? प्रथमेश भाऊ येणार नव्हता आपला पण तो आला तर बरा झाला. पण ही भाई मजबूती बघ ना या बुरुजाची, कसा कडक झेंडा आहे बघ ना. आणि इकडचं बघा मित्रांनो बघू शकता की इकडनं एखाद्या सैन्याला जायचं म्हणजे खूप विचार करूनच जायला लागत असेल. कारण की समोर सैन्य असतील आणि इकडनं जायचं म्हणजे खूप हिमतीचं काम होतं. आणि एकदम हा याच्यावर तर कोणी चढून पण नाही जाऊ शकत असा बुरुज आहे. परफेक्ट 1.5 तासाचे ट्रेक झाले. हा ना, 9ला स्टार्ट केले. अजून वरती खूप आहे रे. वरतीच हा किल्ला. ॲक्च्युली ना मित्रांनो सुधागड हा किल्ला ना महाराजांनी ना पहिले राजधानीसाठी निवडलेला. म्हणजे रायगडच्या अगोदर जेव्हा राजगड ही पहिली राजधानी होती ना आपली, तेव्हा राजधानीसाठी सुधागड किल्ला हा ठरवलेला. पण ऐनवेळी तो कॅन्सल केला. कारण की त्याचं रिझन मी वरती गेल्यावर सांगेन तुम्हाला. कारण की आजूबाजूचे जे डोंगर होते ना ते या किल्ल्याला लागून होते आणि वरती होते त्याच्यापेक्षा. म्हणजे त्या किल्ल्याच्या वरतून या किल्ल्यावर जर मारा केला तर राजधानी आपली धोक्यात आली असती. म्हणून महाराजांनी हा लांबचा विचार करून किल्ले सुधागडवरची राजधानीचा जो स्वप्न होता त्यांचा तो कॅन्सल करून
खालच्या बाजूने कसा बघू शकता, असा रस्ता आहे पूर्ण. ऍक्च्युली इकडं पाणी भरलेलं आहे पूर्ण. बघा केवढासा रस्ता आहे. ऍक्च्युली बुरुजांची हीच खासियत आहे की कोणता रस्ता कुठून कुठे निघेल ते सांगताच नाहीत. सो बघूया आता आपण पुढचा किल्ला आपला. आहे मित्रांनो चिलकती बुरुज आणि तिकडं आहे टकमक टोक किल्ले सुधागडचा. मित्रांनो आपल्या गाड्या दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा इथं आपल्या गाड्या आहेत आणि एवढ्या लांब आलो आपण. तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आम्ही किल्ल्याच्या चिलकती बुरुजावर. आणि पाठीमागं बघू शकता ही आहे सह्याद्रीची काय बोलतात ती झोप आहे ना, निवांत एकदम रिलॅक्स. त्यासाठी सह्याद्रीत आलं पाहिजे. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता हा व्ह्यू आहे पूर्ण सह्याद्रीचा. आणि असं लोक बोलतात पाय टाकून नको बसत जाऊ, पण भाई हे केल्याशिवाय ना मजाच नाही येत. बघा इकडचं. तर प्रशांत भाऊ जरा घाबरत बसत होता, पण फायनली बसलाय. तो भाऊ कसा वाटतं आता बसल्यावर? धाकधूक